चोराच्या उलट्या बोंबा असं झालंय देवेंद्र फडणवीसांचं। हे देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, आमदार बोलत नाहीत। लोक म्हणतात फडणवीस लय हुशार आहेत, याला फोडा त्याला फोडा, त्याच्यावर केस कर याच्यावर केस कर, तेवढ्यातच ते हुशार आहेत का, असं काहीसं मनोज जरांगे म्हणाले। मनोज जरांगे पाटील राज्यभरात फिरत आहेत, याना त्या कारणातून ते राजकीय वर्तुळात चर्चेत असतात। कधी फडणवीस आणि भुजबळांना विरोध असेल, नाहीतर 288 उमेदवार पाडण्याची भूमिका असो, मनोज जरांगे कायम मराठा आरक्षणासाठी टोकाची भूमिका घेत आहेत। पण आता विधानसभा निवडणुका अगदी जवळ असताना आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा पेट घेत असताना जरांगेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न नेहमीच डोकेवर काढतोय। पण पुन्हा एकदा उपोषणाला बसून मनोज जरांगेंना येत्या विधानसभेतून नक्की काय मिळवायचंय, त्यांच्या मनात चाललंय तरी काय, यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात। नमस्कार, मी प्रशांत आणि तुम्ही पाहताय चाणक्य नीती। अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्ज नंतर मनोज जरांगे फडणवीस आणि महायुती विरोधात उघड भूमिका घेत आहेत। अनेक वेळा उपोषणं झाली, मोर्चे झाले, महाराष्ट्र दौरे झाले। मराठा आरक्षणाचा खरा शत्रू फडणवीसांना ठरवण्यात आलं। मध्यंतरी जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढणार असण्याची मानसिकता दाखवली, त्यासाठी भेटीगाठी झाल्या, तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली झाल्या। त्यामुळे आता मनोज जरांगे निवडणूक लढणार असं राजकीय वर्तुळात बोलून दाखवलं गेलं। पण 288 उमेदवार पाडायचे की 150 आमदार जिंकून आणायचे, ही भूमिका काही स्पष्ट झाली नाही। मनोज जरांगे लोकसभेपासून महायुतीला जोरदार विरोध करतात। फडणवीस भुजबळ हे मनोज जरांगेंचे पर्यायाने मराठा समाजाचे प्रमुख विरोधी मानले गेले। पूर्ण मराठा समाज या दोघांविरोधात एकवटला आणि लोकसभेला चित्र स्पष्ट झालं। लोकसभेला मराठा आरक्षणाचा भाजप आणि महायुतीला राज्यात किती तोटा झाला ते पूर्ण राज्यानं पाहिलं। पण महायुतीला मराठा आरक्षणाचा खूप मोठा फटका लोकसभेला बसला। मराठा आरक्षणाचा फायदा झाला महाविकास आघाडी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला। मनोज जरांगेंच्या निशाण्यावर कधीच महाविकास आघाडी आली नाही, त्याचा परिणाम म्हणून आघाडीला राज्यात मोठं यश मिळालं। मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी अनेक वेळा आमरण उपोषणं केली, पण प्रश्न हा येतो की त्यांनी या उपोषणांतून काय मिळवलं। मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावं या मागणीवर ठाम आहेत, पण महाविकास आघाडी असेल नाहीतर महायुती, या दोन्ही आघाड्यांची ही मागणी पूर्ण व्हावी अशी मानसिकता दिसत नाहीये। 10% आरक्षण भेटलं खरं, पण ते सध्या न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्यावर मराठा समाजाचा विश्वास पण नाहीये। 2 वेळा आरक्षण भेटून ते रद्द झालं, यंदाही तसंच काहीसं होईल अशी मानसिकता मराठा समाजाची आहे। त्यामुळे ओबीसीतून आरक्षणाची मागणी होते। गेल्या 1 वर्षापासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत। आतापर्यंत जवळपास 6 वेळा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले, परंतु अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाहीये। अवघ्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकांचं वार वाहणार आहे, अशातच मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। पण काही दिवसांपूर्वी आमरण उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांनी अवघ्या 5 दिवसात उपोषण सोडलं। त्यानंतर त्यांनी राज्यभर दौरे केले, सभा घेतल्या। आता पुन्हा एकदा उपोषणाला बसून जरांगे पाटील काय साध्य करणार याकडे पूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। एकीकडे मनोज जरांगे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे कयास बांधले जात असताना पुन्हा उपोषणाला बसणे, विधानसभेच्या दृष्टिकोनातून कोणतीच भूमिका स्पष्ट नसणं, एकीकडे फडणवीसांवर राग व्यक्त करायचा पण मुख्यमंत्री शिंदेंची स्तुती करायची, महायुतीच्या विरोधात भूमिका घ्यायची, मात्र महाविकास आघाडी बाबतीत कोणतीच भूमिका घेण्यास टाळाटाळ करणं, यातून मनोज जरांगेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल आता केला जातोय। पण आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा। सोबतच लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चाणक्य नीतीच्या YouTube चॅनेलला नक्की